हादरली. शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व, हॉस्पिटलचा परवाना गुल. ब्रह्मपुरी रुपेश देशमुख. वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानली जाते. मात्र ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्वाला हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 3 रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांनी सोमवारी या रुग्णालयावर मोठी कारवाई केली. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यासोबतच तिथले शस्त्रक्रियागृह सील करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 19 फेब्रुवारी रोजी ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये 3 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसात या रुग्णांना डोळ्यात जंतू संसर्ग झाला. वेदना असह्य झाल्याने आणि दृष्टी अंधुक झाल्याने या रुग्णांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत त्यांची दृष्टी कायमची गेली होती. रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी प्रशासनाकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. प्राथमिक तपासणीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949चे गंभीर उल्लंघन आढळून आले. स्वतंत्र नेत्ररोग खाता मंजूर नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालवले जात होते. तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या नियमांचा भंग झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी या रुग्णालयाची नोंदणी तात्काळ रद्द करत ऑपरेशन थिएटरसह महत्त्वाचे विभाग सील केले. एकीकडे सरकार दर्जेदार आरोग्य सेवेचा दावा करत असताना परवाना नसतानाही खाजगी रुग्णालये रुग्णांच्या आयुष्याशी असा जीवघेणा खेळ कसा काय खेळू शकतात असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. ख्रिस्तानंद हॉस्पिटलच्या या कारभारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून अशा खाजगीखान्यांवर कायमची बंदी घालावी अशी मागणी जोर धरते. दृष्टी गेलेल्या रुग्णाचे आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर आणि व्यवस्थापनावर केवळ रुग्णालय सील करून चालणार नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून होते आहे. आता आरोग्य विभाग या प्रकरणात नेमकी काय आणि किती कठोर कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे.